एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू, कुटुंबियांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का। राज्यातील बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना काही मतदारसंघात गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील घाटनांदूर येथे राडा झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानुसार 3 मतदान केंद्रावर 1 तास मतदान यंत्रणा बंद झाली होती। त्यामुळे बीड जिल्ह्यातील मतदानाचा दिवस चांगलाच चर्चेत आला। एकीकडे राड्यामुळे बीड जिल्हा चर्चेत असताना दुसरीकडे बीड विधानसभा मतदारसंघातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली। बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचं मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालाय। आपल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलाय। बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते। त्यामुळे आज मतदानाच्या दिवशी ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते आणि या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले। त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ बीड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र तिथून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं। दरम्यान या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे। शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून उमेदवार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनाही या घटनेनं जबर धक्का बसला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड।